तुमचे 7 पुष्टे खातील एवढे. पण 8व्या मधला जर एखादा आला ना गरीब आणि इमानदार, मेन म्हणजे इमानदार, ज्याला स्पाईन असेल आणि त्यांनी असा निर्णय घेतला की नाही मी माझ्या आजी आजोबा दादा काका मामा यांचं काही घेणार नाही, आपल्या आत्मनिर्भर होणार आणि स्वतःच्या मेहनतीने कमवणार, भले मला रिक्षा का चालवायला लागे, टॅक्सी चालवावी लागली तर टॅक्सी चालवणार, रिक्षा चालवावी लागली तर रिक्षा चालवणार, चपला शिवायला लागले तर चपला शिवणार. लक्षात ठेवा, तेच लोक तुम्हाला सगळ्यात जास्त श्राप देतील आणि शिव्या देतील. नमस्कार मंडळी, कशा आहात? आज श्रावण सोमवारचा लास्ट दिवस, म्हणजे लास्ट सोमवार, अंतिम. मी विचार केला की आपण दररोज घरात पूजा करतो, जवळच्या मंदिरात जातो. आज जरा दूरच्या मंदिरात जायचं. म्हणजे मी गोरेगाव वेस्टला राहते. गोरेगाव वेस्टच्या मंदिरात जायला वेगाने निघाले आणि ट्रॅफिक असतं, पार्किंगचे इश्यू असतं, म्हणून विचार केला की रिक्षाने जाऊया. आणि मग काय झालं, 1.5 तास रोडवरती चालत मी ते नेस्कोपासून ते राम मंदिर हे क्रॉस केलं आणि पुढे जाऊन आले. तेव्हा जाऊन मला एक रिक्षावाले भेटले, ते पण मुस्लिम. मैं बोली भैया क्या हो गया है, क्यों रिक्शा नहीं जा रही आज? बोले मैडम आपको मालूम नहीं, आप इधर रोड पूरा खाली खाली दिख रहा है, हड़ताल है. बोले किस बात के लिए? बोले नया कानून आया है. बोले है? अब ये वीडियो देखिए, आपको समझ में आएगा क्या कानून आया, क्यों कानून आया. अरे हद आहे बाबा, लाज वाटली पाहिजे आम्हाला, खरंच लाज वाटली पाहिजे अशा कानून व्यवस्थेला आणि अशा कानूनला. मराठी येत नसेल तर लायसन्स रद्द करणं असा कायदा झालाय आता. तुम्हाला मराठी येतं? सगळे येतात, बंगाली येतात, उडिया येतात, अजून किती पिक्चर येतात सांगा. हिंदी येतात, भोजपुरी येतात, तामिळ येतात, गुजराती येतात. पण हा निर्णय आता झालाय. पॉलिटिक्सवाल्याला सांगा, वोट घेताना टायमाला ते बोलायचा फक्त मराठीचा मला वोट पाहिजे. हा, जे राज्याचं ते माणसं वोट द्या मला, दुसरा नको. पण हा जो कायदा केलाय तो बरोबर वाटतो? कायदा सगळे, हे भारत देश आहे, कुठे हे पासपोर्ट घेऊन येत नाही कोणी. बिल्कुल सही कहा ऑटो वाले भाई साहब ने कि जब मतदान की बात होती है तब तो आप नहीं कहते हैं कि सिर्फ महाराष्ट्र का ही व्यक्ति हमें मतदान करेगा. तब तो दरवाजे आके नमस्कार करते रहते हैं आप, हर घर की थाली में खाना खा लेते हैं, प्रणाम करते हैं. ऑटो लेकर, मतलब जो व्यक्ति नहीं चल पा रहा है उसे बहुत बार मैंने खुद देखा है कि एक तरीके से जबरदस्ती, मतलब नहीं भैया नहीं चल पाऊंगा मैं. अरे कैसे नहीं, चलो, आपके एक मतदान की जो है बहुत बड़ी कीमत है, बहुत मायने रखता है. मतदान महाकल्याण, ये खुद का बनाया हुआ नारा. तब तो नहीं कहते हैं कि सिर्फ यही का व्यक्ति जिसको मराठी भाषा बोलने आती होगी वही हमें वोट देगा और उसी का मतदान जो है मान्य होगा महाराष्ट्र में या मुंबई में. तब भी लागू करिए ये कानून. हम दवाई लेने सिर्फ मराठी भाषी डॉक्टर के पास ही जाएंगे या हिंदी भाषी डॉक्टर के पास ही जाएंगे. ऑपरेशन हम सिर्फ सो एंड सो से ही करवाएंगे. मतदान के समय तो सारे ऐसे रंग बदलते हैं, इंसान गिरगिट से भी फास्ट हो जाते हैं फिर. और मतदान खत्म, उसके बाद में तो मतलब ठीक है, बैठे बैठे क्या करें, करना है कुछ काम, नया कानून लागू कर देते हैं. और उनके करता धरता जो है गरीबों को पकड़ के मारते हैं. 1.5 घंटे तक कई ऑटो वाले, नहीं मैडम हम उस साइड में नहीं जाएंगे. क्यों भैया, क्या हो गया? नहीं वहाँ पे रिक्शा तोड़ रहे हैं और पब्लिक मार रहे हैं. कौन मार रहा है, क्यों मार रहा है और क्यों मारे? किसी को ये हक नहीं है कि वो किसी दूसरे व्यक्ति को मारे बिना कारण, भाषा की वजह से. मतलब किसी बैंक, कोई गवर्नमेंट कर्मचारी जो मुंबई महाराष्ट्र में है या यहाँ का लोकलाइट है, अगर उसका ट्रांसफर आंध्र प्रदेश में हो जाता है या उसका ट्रांसफर यूपी के किसी, बिहार के किसी हिस्से में हो जाता है,
तो क्या हम कंपल्शन करेंगे? बिहारी ये कंपल्शन करते हैं कि नहीं, उनको मैथिली आनी चाहिए, उनको मगही आनी चाहिए, उनको बिहारी आनी चाहिए, उनको अवधी आनी चाहिए, उनको भोजपुरी आनी चाहिए। वहां पर तो हम अपनी कार्यकारिणी भाषा का ही इस्तेमाल करते हैं ना। यूपी बिहार के बहुत से हिस्से में महाराष्ट्र के लोग हैं, कर्नाटक के हैं, चेन्नई के हैं। कुंभ मेले में भी नहाने मत जाना आप, ठीक है? दर्शन करने भी मत जाना। वैष्णो देवी जाने की कोई जरूरत नहीं, वो सिर्फ पंजाबी लोग जाएंगे या दिल्ली वाले लोग जाएंगे। ऐसा कानून, मतलब क्या देश के टुकड़े टुकड़े करने पे तुल गए हैं आप लोग? मराठी 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 काय मराठी ठेवलंय बाबा? मला येते मराठी, माझा जन्म झाला इथे महाराष्ट्रामध्ये, आणि मी प्रत्येकाशी पण मराठी बोलत नाही. ज्यांना समजत असेल, ज्यांना आवडत असेल त्यांच्याशीच मराठी बोलते. काय अर्थ आहे याला? राजकारण करायला 101 विषय आहेत. आंदोलन करायचं ना तर सगळ्यांना एकत्रित करा आंदोलन. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. यही आंदोलन, यही अगर आपने जो भी यहाँ के कार्यकर्ता है, जो भी यहाँ के नेता हैं जिन्होंने ये लागू करवाया, या ये कह रहे हैं कि अगर मराठी नहीं आएगी महाराष्ट्र में रहकर तो आपके लाइसेंस कैंसिल कर दिए जाएंगे, ऑटो नहीं चलाने दिया जाएगा। अगर वो ये कहे कि सड़क का गड्ढा अगर नहीं भरा गया तो कोई ऑटो नहीं चलेगा, कोई पब्लिक व्हीकल नहीं चलेगा। डिमांड करिए ना कॉन्ट्रैक्टर से, उनको कॉन्ट्रैक्ट तो आप ही लोग देते हैं ना। ये ऑटो वाले, भाजी वाले, सब्जी वाले, दूध वाले नहीं देते हैं। याद रखिए, अगर ये ऑटो वाले, भाजी वाले, सब्जी वाले अपने अपने गांव चले गए तो आधी जनता भूखी मर जाएगी महानगरों की। अति झालंय. अरे एवढं पण राजकारण करू नका. देव न करो उद्याला तुमच्या खानदानातलं कोणी अशा परिस्थितीत आला, तुम्ही नाही माहित आहे, तुम्ही तर कमवून ठेवलंय, तुमचे 7 पुष्टे खातील एवढे, पण 8व्या मधला जर एखादा आला ना गरीब आणि इमानदार, मेन म्हणजे इमानदार, ज्याला स्पाईन असेल, आणि त्यांनी असा निर्णय घेतला की नाही मी माझ्या आजी आजोबा दादा काका मामा यांचं काही घेणार नाही, आपल्या आत्मनिर्भर होणार आणि स्वतःच्या मेहनतीने कमवणार, भले मला रिक्षा का चालवायला लागे, टॅक्सी चालवावी लागली तर टॅक्सी चालवणार, रिक्षा चालवावी लागली तर रिक्षा चालवणार, चपला शिवायला लागले तर चपला शिवणार. लक्षात ठेवा, तेच लोक तुम्हाला सगळ्यात जास्त श्राप देतील आणि शिव्या देतील. काय अर्थ आहे? जरा तरी लाजाओ. नको त्या गोष्टींचं आंदोलन करताय, नको त्या गोष्टींचा वादविवाद करताय. एक सुनामी आली ना, सगळे मरून जाणार, तेव्हा पण असंच करा कि भैयाने भैयाला खांद्या द्यायचा आणि मराठीने मराठीला खांद्या द्यायचा. कोई डूब रहा हो ना तो बचाने के लिए सिर्फ वही आएगा जिसके जाति धर्म का है. हद है. मराठी नहीं आएगी तो लाइसेंस कैंसिल कर देंगे, मराठी नहीं आएंगे तो महाराष्ट्र में रह नहीं सकते. पासपोर्ट बनवा के लाइए सब लोग. पात्रता गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवलेलेच आहेत ना. आता रोडवरती बसायला चालायला सुद्धा पात्रता लागेल का महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये? अरे काहीतरी विचार करावं. राजकारणाला म्हणजे कुठल्या ठिकाणी तूल द्यायचंय विचार करा. काहीतरी जरा तरी माणुसकी दाखवावं. गोर गरिबांना जगू द्या, नका घेऊ श्राप. काय बोलायचं. तो बिचारा एक मुस्लिम माणूस रिक्षावाला मला घेऊन आला आणि त्याच्या बोलण्यावर एवढं वाईट वाटलं मला, आणि खरंच मला इथे टोचलं म्हणून हे व्हिडिओ बनवत आहे मी.
अक्षरशः इतनी तकलीफ हुई मुझे बातें सुन के। उसने कोई जाति धर्म की बात नहीं करी, उसने यही बातें करी कि कोई मैयत जाते रहती है तो हम कंधा देने जाते हैं। काय साहेब, जगा आणि जगू द्यावं। कुठेतरी आपण एकताची बात करतो, शाळेत सुद्धा शपथ घेतो आपण, शाळेत वंदना करताना सुद्धा सर्व भारतीय आपले भाऊ बहीण आहेत। हे कसले भाऊ बहीण हो? कसले भाऊ बहीण? तुम्ही जगायला देत नाहीयेत। हे तर असं झालं ना, स्वतःच्या बहिणीला घरातून लाथ मारून काढताय तुम्ही, स्वतःच्या भावाला त्याचा हिस्सा देत नाहीये। एवढं छळ चांगलं नव्हे। राजकारणात आहात, काढा ना मुद्दे, विरोधी पार्टीचे मुद्दे काढा आणि फक्त तोंडाने काढू नका। त्याच्यासाठी पुढे या, लोकांना एकत्रित करा आणि त्याचा पर्याय काढा। बघा, जनता पुढच्या वेळी जनता तुम्हाला निवडून आणेल। हे असं ह्याच्यामध्ये तुमच्या तोंडावरती गोड बोलणारे आहेत ना, तुम्हाला मागून शिव्या देतात। तुमच्या जाती धर्माचे इस दुनिया में रहना है सर। जिन्होंने भी ये कहा है और उनके कार्यकर्ता जो फॉलो कर रहे हैं, लोगों को मार पीट रहे हैं, रिक्शा तोड़ रहे हैं, अरे गरीब के साथ ऐसा मत करिए। किसी की हाय लगी ना तो न जाने कितनी पुश्तें नष्ट हो जाएंगी। अहंकार इतना भी अच्छा नहीं है। राजकारण करने के लिए ऐसे ही सब्जेक्ट मिले आपको। धन्य है आप, ईश्वर आपको ऐसे ही मुझे बोलने में शर्म आती है, पर जब तकलीफ होती है ना तो आदमी बोलता है। इसको वैसे विनाश काले विपरीत बुद्धि। माणसाने भ्रष्ट झालं तर थोडंफार त्याला सुधारवता येतं, नष्ट होऊ नये। आता हे नष्ट होण्याच्या वाटेवर चाललोय आपण। मी पण बोलते, मी स्वतःला आपण म्हटल्यानंतर हम यूपी वाले, नॉर्थ वाले हम बोलतात ना, हम म्हणजे गोळा आणि संघटन नाही, हम म्हणजे आप और मैं। नष्ट मत करिए सर, भ्रष्ट हो ही चुकी है हमारी दुनिया जाति धर्म के नाम पर। कसम खा लीजिए कि अगली बार आप मतदान सिर्फ अपने ही कास्ट, कम्युनिटी और धर्म के लोगों से मांगेंगे। हाँ, आणि सांगायचं, हर किसी को पूछेंगे मराठी बोलता येते का तुम्हाला? आणि पूर्ण हे असं एक शब्द नाही हा। नॉन महाराष्ट्रीयन माणसाकडे मराठीत विचारायचं असेल ना, 4-5 शब्द आहेत। जर तुम्हाला कळत असेल तर मी तुम्हाला सांगते। मी भैयाणी आहे, यूपी वाली आहे, माझा जन्म इथे झालेला आहे, डोमिसाईल माझ्याकडे, माझे बाबा पण इथेच होते। वळण, दळण, डोळे असे व्यवस्थित शब्द मराठीतले विचारा आणि त्यानंतर त्यांच्याकडून मतदान घ्या। शपथ आहे तुम्हाला तुमच्या आई वडिलांची, ज्यांनी तुम्हाला हे गुरुमंत्र दिलंय ना, तुम्हाला त्यांची शपथ आहे। प्रत्येक घरात जा, हात तेव्हाच जोडा जेव्हा तो तुमच्या भाषेतला असेल, मतदान तेव्हाच मागा जेव्हा तो मराठीत बोलेल। अरे अति झालंय हो, काय मराठी आली तर तुम्ही इथे राहू शकता, मराठी आली तर तुम्ही धंदा करू शकता, मराठी आली तर तुम्ही रिक्षा चालवू शकता। एवढं तर अर्धे महाराष्ट्र, यूपी, MP, गुजरातचे लोक दुनियाच्या बाहेर आहेत, जगाच्या बाहेर, भारताच्या बाहेर आहेत। तिथे एवढं राजकारण होत नाही। आणि इथं तुम्ही आपल्याच आहे, म्हणजे हे असं झालं की एका हातातले आपण 5 बोट आहेत ना, 3 काढणार मी। का काढणार? अंगठा एकच लागतो ना, मग 4 काढून टाकायचं, कशाला हवंय? अंगठाच लावा सगळे। हे अंगठ्या लावण्यासारखाच विचार करत आहेत खरंच। आई बाबाने आपल्या हे शिकवलंय काय? ह्याच्यासाठी आपण शिक्षण घेतलं? डॉक्टर साहेब भीमराव आंबेडकरांने संविधान लिहिलं, त्यांनी असं सांगितलं का संविधानामध्ये हे संविधान फक्त मराठी माणसांसाठी आहे?
ह्याचं पालन फक्त भैया लोकांनी करायचं किंवा ह्याचं पालन फक्त बिहारी लोकांनी करायचं, हे जे कानून आहे हे याच्यासाठी लागू आहे, ते पूर्ण भारतासाठी आहे. नॅशनॅलिटी भारतीय. थोडंफार बदल हे गरज आहे. बदल जसं आपण पूर्वी तुटलेल्या रस्त्यावरती होतो, आता आपण खरं रस्ता अजून तसाच आहे. काय मी पण कसलं भलतं उदाहरण देते है ना. पण एका काळी आपण कोयल्याच्या गाडीत जायचो, आता आपण फास्ट ट्रेनमध्ये चाललो आहे. हे एवढं बदल समजतं. कसला बदल? ह्या राज्यात हा राहणार नाही, त्या राज्यात तो राहणार नाही, इथे हा धंदा करणार नाही, तिथे तो खाणार नाही. घ्या शपथ तुम्ही. लाज वाटली पाहिजे. माणुसकीच्या नावावरती लाज वाटली पाहिजे तुम्हाला. खरंच